हाय फ्रेंड्स, मी हेमलता मुद्राळे वायचळ तुमचे कोकणी पुणेकर चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत एक चमचमीत असा पदार्थ। हे आहे आंब्याचं लोणचं। चला तर मग आता आपण बघूया कसं बनवतात आंब्याचं लोणचं, आणि तेही कोकणी पद्धतीने। हे बघा, मी इथे आंबे घेतले आहेत। ते पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते छानपैकी पुसून घ्यायचे कापडाने आणि त्याच्या छोट्या छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या। हा देठाकडचा भाग, त्याला खूप छान अशी चव असते, ते टाकायचं नाही बरं का। हे छान असे त्याचे काप करून घ्यायचे आणि त्याला ना मीठ लावून ठेवायचं। हे बघा, मग मीठ लावल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी काढून टाकायचं। हे बघा किती पाणी निघतं बघा त्याचं। हे पाणी खूप आंबट आणि त्याला मीठ लागल्यामुळे ते एकदम खारट असतं। हे पाणी काढून टाकल्यामुळे लोणच्याच्या फोडींना मीठ लागतं आणि लोणचं खूप दिवस टिकतं। आता आपण इथे बेडेकर मसाला 100 ग्रॅम लाल मिरची पावडर, 50 ग्रॅम मोहरीची डाळ, खडा हिंग 1 टेबलस्पून बारीक करून घेतलेला, 2 टेबलस्पून हिंग पावडर आणि 4 टेबलस्पून हळद असं साहित्य घेतलं आहे। आता 50 ग्रॅम मोहरी तडतडेपर्यंत मध्यम आचेवर खमंग भाजून घेऊया। भाजून झाल्यावर गॅस बंद करून घेऊया। आता आपण एका दगडाच्या सहाय्याने ती बारीक करून घेऊया, फोडून घेऊया। बघा, त्याची सालं ना बाजूला होतात आणि त्याचा खमंगपणा राहतो। हे बघा, आता एका ताटात घेऊन तिची सालं आपण सेपरेट करून घेणार आहोत। अर्धवट सालाची ही मोहरी चवीला रुचकर लागते। अशा प्रकारे आपण सालं वेगळी करून घेऊयात। आता हे शेंगदाण्याचं तेल आपण उकळ काढून घेणार आहोत, म्हणजे त्याला धूर येईपर्यंत आपण ते गरम करून घेणार आहोत। आणि थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण बाजारातून आणलेली ही मोहरीची डाळ आहे ती घालून घेणार आहोत। थोडं थंड गरम असताना आपण त्यामध्ये ही मोहरीची डाळ मिक्स केली की ती करपतही नाही आणि तिचा कलरही चांगला टिकून राहतो। बघा, इतकं गरम तेल पाहिजे की जेणेकरून आपल्या तेलावर पांढरा फेस तयार होईल। आपण ही डाळ सारखी वरखाली करून ढवळून घेऊया। आता थोडं थंड गरम असताना आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहोत। आपण तयार करून घेतलेली मोहरीची डाळ, हिंग, खडा हिंग, हळद, लाल तिखट आणि बेडेकर मसाला, हे सगळे मसाले आपण ह्या तेलामध्ये घालून ढवळून घेणार आहोत। आता सर्व मसाले ढवळून घेतल्यानंतर आपण एका बाजूला कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत। त्यामध्ये 100 ग्रॅममधली उरलेली जी मोहरी आहे ती आपण तडतडून घेणार आहोत। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण हे मिश्रण आपण तयार केलेल्या मसाला आणि तेलाच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत।
बघा हे थोडंफार थंड झालेलं मिश्रण आणि गरमागरम मोहरीची फोडणी, छान असं कलर त्याचा तयार होतो आणि चटणीचा कलर खूप छान येतो. बघा याचा आता सगळीकडे सुगंध सुटलेला आहे, छान असा कलर पण दिसत आहे. आता हे आपण मिश्रण पूर्णपणे थंड व्हायला ठेवूया. त्यानंतर आपण त्यामध्ये तयार केलेल्या फोडी घालून घेणार आहोत. बघा याचा कलर पूर्णपणे वेगळा झालेला आहे. आपण हे थंडगार करून घेतलेलं आहे. आता आपण तयार केलेल्या फोडींमध्ये हे तेलाचं मिश्रण आपण ओतून घेणार आहोत. किती छान कलर आलेला आहे आणि ह्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. बघा किती टेम्पटिंग दिसतंय की नाही. तुम्हीही करून बघा. अशा प्रकारे तयार केलेलं लोणचं आपण वर्षभर तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो. आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये खडा मीठ असतं ते घालून घेणार आहोत. या मिठामुळे लोणचं खूप दिवस टिकतं आणि एक क्रंचीपणा मध्येच दाताखाली येतो. तयार झालेलं हे लोणचं आपण काचेच्या किंवा मातीच्या बरणीमध्ये त्याला हिंगाची धुरी देऊन त्यामध्ये भरून ठेवलं तर ते वर्षभर टिकतं आणि फोडींचा कुरकुरीतपणाही तसाच कायम राहतो. लोणचं टिकण्यासाठी फोडींच्यावरती अर्धा सेंटीमीटर तेल असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.